गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोग आणि या निवडणूक आयोगाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यामध्ये गुरफटताना दिसत आहेत. सतत सतत या निवडणूक आयोगावर आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवर मोठी टीका केली जाते, संशय घेतला जातो, आक्षेप सुद्धा घेतले जातात आणि हे सगळं प्रकार गेल्या 8-10 वर्षामध्येच वाढलेले आहेत. मतमोजणीच्या वेळी सुद्धा अनेकदा मोठे आक्षेप घेतले जातात. निवडणूक अधिकारीच पक्षपाती भूमिका घेत असल्याचे आरोप सुद्धा होत असतात. भारतीय जनता पक्षाला अनुकूल अशी भूमिका निवडणूक अधिकाऱ्यांची असते असे आरोप तो मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. फेरमतमोजणीची केलेली मागणी सुद्धा अनेकदा नाकारली जाते आणि एकूण त्या मतमोजणी केंद्रावर जो काही सगळा कोलाहल असतो, जी काही सगळी गर्दी असते, सगळ्या अशा गोंधळाच्या वातावरणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीचा निकाल घोषित करून मोकळे होतात. एकदा का हा निकाल दिला आणि निवडणुकीत विजयी झाले तर प्रमाणपत्र एकदा त्या उमेदवाराच्या हातात दिलं की मग जे काही खरं आहे खोटं आहे ते तुमचं तुम्ही बघा कोर्टामध्ये. आणि मग कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आमदारकीचा 5 वर्षाचा काळ पूर्णही होऊन गेलेला असतो. त्यानंतर कोर्टाचा निकाल लागतो आणि कधी कधी या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागतं. म्हणजे ज्याला निवडणूक अधिकाऱ्यानं पराभूत ठरवलेला असतो त्याचा कोर्टामध्ये विजय होतो, पण पुन्हा त्याला आमदारकी मात्र मिळत नाही. हो, तो कार्यकाळ निघून गेलेला असतो. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला आणखी एक निर्णय आता कोर्टानं असाच बदललेला आहे की जो भाजपच्या विरोधामध्ये गेलेला आहे. कर्नाटक विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक प्रकरण उच्च न्यायालयात आणि त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या गायत्री शांतगौडा यांना पराभूत घोषित केलेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार M.K. प्राणेश यांना या निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केलं होतं. मग या निकालाला आव्हान देत काँग्रेसच्या उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या फेरमतमोजणीचा निकाल एका बंद लिफाफ्यामध्ये सादर करण्यात आला होता. यावेळेला उच्च न्यायालयानं आदेश दिले. त्यानंतर या निवडणूक आयोगानं सदर प्रकरणाची फेरमतमोजणी केली होती. त्यामध्ये पराभूत ठरवलेल्या काँग्रेसच्या उमेदवार आता 9 मतांनी विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्यांना विजयी म्हणून घोषित केलेलं होतं त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. स्थानिक स्वराज्य संस्थातील नामनिर्देशित सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्णय उच्च न्यायालयानं दिलेला होता. या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे हे उमेदवार प्राणेश यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आणि उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला. पण हे सगळं होईपर्यंत बराच काळ निघून गेला होता. विधान परिषदेचा अद्याप 1.5 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे आणि आता या कार्यवाहीबाबत उच्च न्यायालयानं सभापतींना सूचना केलेल्या आहेत. पण बघा, असे वादग्रस्त निकाल भाजपच्या विरोधात जाण्याची ही काही पहिली घटना नाही. मतमोजणीचे निकाल सुद्धा जर अशा पद्धतीनं कोर्टामध्ये ठरणार असतील तर मग निवडणूक आयोग नक्की आहे तरी कशासाठी? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.